UPSC प्रिलिम्स मध्ये जर मॅपिंगचे प्रश्न पाहिले तर थेट मॅपिंगचे क्वेश्चन आपल्याला 3 ते 5 बघायला मिळतात. आणि ते जर इनडायरेक्टली जर आपण विचार केला क्वेश्चनचा तर जवळजवळ ही टॅली 10 ते 11-12 क्वेश्चन्स पर्यंत आपल्याला मॅपिंगची गेलेली दिसते. सो याच्यावरून जॉग्राफी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनॅशनल रिलेशन्स हे जे सगळे टॉपिक्स आहेत तर ह्या टॉपिक्स किंवा सब्जेक्ट्समध्ये मॅपिंग फार क्रुशियल असलेलं आपल्याला लक्षात येतं. आता हे जे मॅपिंग आहे हे मॅपिंग मुळातच आपण करतो कसं किंवा हे नकाशा वाचन करायचं कसं तर ह्याच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया. एकतर पहिली गोष्ट, नकाशा वाचन म्हणजे काय की भूगोलामध्ये, पर्यावरणामध्ये किंवा इव्हन आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासताना जगामध्ये एखादा जो कॉन्फ्लिक्ट एरिया आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इराण आणि इस्रायल युएसचं वॉर चालू आहे, मग ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे न्यूजमध्ये आहे, किंवा निकोबार बेटं जी आहेत, ग्रेट निकोबार बेटं, तर तिथे इंडियन गव्हर्नमेंट एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट उभं करत आहे, तर ते जे एरियाज आहेत तर तिथे काही एन्व्हायरमेंटचे इश्यूज रेज होतात. तर असे एरियाज आपण अॅटलासमध्ये कंटिन्युअसली बघणं आणि त्याला स्टॅटिक मटेरियलशी लिंक करणं हे मॅपिंग आहे. सो मॅपिंग का गरजेचं आहे, कारण UPSC मध्ये इव्हन आता MPSC मध्ये सुद्धा हे सुरू झालेलं आहे की जे स्टॅटिक मटेरियल आहे तर त्या स्टॅटिक मटेरियल व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी जे करंट अफेअर्समध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे एखाद्या ठिकाणी वाद होतोय किंवा एखाद्या ठिकाणी नवीन एखादी आपत्ती आलेली आहे तर तो रिजन आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं स्टॅटिक मटेरियलला करंट अफेअर्सशी जर तुम्हाला इंटिग्रेट करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला अॅटलासची मदत घ्यावी लागते. मग आता हे मॅपिंग करायचं कसं, तर पहिला मुद्दा, तुम्ही एकतर कोणताही भूगोलाचा टॉपिक वाचत असताना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इंडियन जॉग्राफीमध्ये तुम्ही हिमालय वाचताय, तर हिमालय वाचत असताना नुसतं पुस्तकामध्ये किंवा NCERT मध्ये हिमालय न वाचता तर त्या हिमालयाच्या रांगा, उपरांगा, शिखरं, हिमालयातल्या खिंडी, ह्या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली तुम्ही अॅटलासमध्ये बघणं गरजेचं आहे. सुरुवातीला त्याला फार वेळ लागेल, पण लागू देत, ते आपल्याला गरजेचं आहे. कारण मॅपिंगवरती जर होल्ड आणायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींचं व्हिज्युअलायझेशन करता येणं खूप गरजेचं आहे. मग आता इथे मॅपिंगसाठी काय काय आवश्यक आहे आपल्याला, तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला अॅटलास तुमच्याकडे हवा. ऑक्सफर्ड किंवा ओरिएंट लॉंगमनचा कोणताही एक स्टँडर्ड अॅटलास तुमच्याकडे ठेवा. त्याच्यानंतर तुमच्याकडे कोरे नकाशे असले पाहिजेत. ठीक आहे, कशासाठी ते सांगतो मी. आणि मग त्याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्सला त्याच्याशी जोडता आलं पाहिजे. ठीक आहे. सो आता जसं मी तुम्हाला म्हणलं की कुठलाही टॉपिक, हिमालय, उत्तर भारतीय मैदान किंवा भारतातल्या नद्या, मृदा संपत्ती, हे सगळं वाचत असताना, हे स्टॅटिक मटेरियल वाचत असताना तुम्ही अॅटलासमध्ये ते रिजन्स मार्क करणं किंवा ते बघणं गरजेचं आहे. कोणती नदी कुठून कुठे जातीये, तिची उपनदी कोणती, मग उजवीकडून मिळणारी कोणती, डावीकडून मिळणारी कोणती, कोणतं धरण त्या नदीवरती आहे. सो ह्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही अॅटलासमध्ये कंटिन्युअस बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा प्रादेशिक भूगोल, ह्या तीनही गोष्टी तुम्ही नकाशा वाचनासोबतच करायला पाहिजेत. कारण नकाशा वाचन केलं तरच तिथे तुम्हाला खूप चांगले मार्क्स येण्याची शक्यता वाढते. ठीक आहे. सो अॅटलासमध्ये जे काही तुम्ही बघताय तर ते कंटिन्युअसली एकदा रिव्हिजन करून तुम्ही ते कोऱ्या नकाशांमध्ये भरणं गरजेचं आहे. कोऱ्या नकाशांमध्ये भरायचं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता हा भारताचा कोरा नकाशा आहे आणि ह्या भारताच्या नकाशामध्ये आता सपोज तुम्ही हिमालयाबद्दल वाचलेलं आहे, तर हिमालयामध्ये ज्या काही उपरांगा आहेत किंवा ज्या काही रांगा आहेत तर त्या रांगा तुम्ही इथे हे अशा पद्धतीने भरल्या पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही शिवालिक रांग आहे इथे, तर ही जी शिवालिक रांग आहे तर ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. म्हणजे तिला जम्मू टेकडे असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर इथे हे दुधवा किंवा धांग ह्या नावाची इथे टेकड्या येतात इथे, किंवा त्याच्यानंतर इथे हे नेपाळमध्ये चुरिया घाट नावानी ही रांग ओळखली जाते. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट मध्ये दाफला, मिरी, अबोर, मिश्मी ह्या नावाने ती ओळखली जाते. मग तुम्ही काय करायला पाहिजे की पुस्तकामध्ये शिवालिक रांग एकदा पूर्ण वाचली की ती अॅटलासमध्ये बघायची, त्याच्यानंतर कोऱ्या मॅपमध्ये ती अशी भरायला पाहिजे आणि हे तुम्ही 1-2दा रिवाइज करायला पाहिजे. एकदा भरल्यानंतर ती परत क्रॉस चेक करा की अॅटलासमध्ये आपण जे काय पाहिलेलं आहे ते बरोबर आपण कोऱ्या नकाशामध्ये भरलंय का. सो हे अशा पद्धतीने इथल्या रांगांसोबत तुम्ही इथले खिंडी बघू शकता, महत्वाची शिखरं तुम्ही मार्क करू शकता. सो अशा पद्धतीनं तुम्ही हे अॅटलास आणि कोरे नकाशे ह्याची प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा येतो की करंट अफेअर्समध्ये करंट अफेअर्समध्ये जे काही आता न्यूजमध्ये आहे, कोणताही एरिया जेव्हा न्यूजमध्ये असतो
तर तो एरिया तुम्ही कंटिन्युअसली ॲटलासमध्ये बघणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ग्रेट निकोबारच्या रिजनमध्ये गॅलाथिया उपसागर किंवा गॅलाथिया बे हे रिसेंटली न्यूजमध्ये होतं, कारण शासन तिथे जे इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट सुरू करतंय तर त्या प्रोजेक्टमुळे तिथे कोरल रीफ जे आहेत तर त्या नष्ट पावण्याचा धोका आहे, किंवा तिथे जे लेदर बॅक टर्टल आहे तर ते मेजरली तिथे सापडतं, ते कासव मेजरली तिथे सापडतं, तर त्याचे जे ब्रीडिंग ग्राउंड्स आहेत तर ते नष्ट होण्याचा धोका आहे, हे न्यूजमध्ये होतं. तर हा एरिया तुम्ही ग्रेट निकोबारचा एरिया पटकन त्या रिजनमध्ये बघणं, ग्रेट निकोबारच्या आजूबाजूला काय काय आहे, म्हणजे इथे सोम्बोरो चॅनल आहे, इकडे वरती 10 डिग्री चॅनल आहे, खाली ग्रेट चॅनल आहे, तर त्याच्या आजूबाजूला काय आहे का, अंदमान निकोबारच्या बेटांमध्ये अजून काही न्यूजमध्ये आहे का, कोणती ट्राईब, फॉर एक्झाम्पल शॉम्पेन नावाची जी ट्राईब आहे तर ही शॉम्पेन ट्राईब नष्ट होण्याचा धोका आहे किंवा एक्सटिंक्ट होण्याचा धोका आहे ह्या प्रकल्पामुळे, तर हे सगळं न्यूजमध्ये होतं, ते कंटिन्युअसली तुम्ही मॉनिटर करणं गरजेचं आहे. आता मॅपिंग जेव्हा आपण करतो ना तर ते मॅपिंग करत असताना प्रिलिम्समध्ये आणि मेन्समध्ये थोडासा वेगळा अँगल ठेवावा लागतो. प्रिलिम्समध्ये जेव्हा तुम्ही मॅपिंग करता तेव्हा तुम्ही मॅपिंग करत असताना एकदम स्पेसिफिक तो एरिया बघणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही काय करा की पॉलिटिकल मॅप बघा, राजकीय भूगोल बघा, ज्याच्यामध्ये शहरं वगैरे जे आपल्याला ओळखीचे आहेत ते बघा. पॉलिटिकलचा मॅप पाहिल्यानंतर तुम्ही फिजिकल फीचर्स बघा, फिजिकलचा मॅप बघा, मग त्याच्यामध्ये हिमालय, उत्तर भारतीय मैदान, वेगवेगळ्या नद्या, पठारी प्रदेश हे सगळं मार्क करा. आणि नंतर मग प्रिलिम्समध्ये ह्याच्या कोरे मॅप्स बनवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळी भारतातली शिखरं एका कोऱ्या मॅपमध्ये, भारतातल्या सगळ्या नद्या एका कोऱ्या मॅपमध्ये, नॅशनल पार्क वेगळ्या मॅपमध्ये, अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही वेगवेगळे नकाशे तयार करू शकता. महत्वाच्या खिंडी, नद्या, मृदेचं वितरण, वनांचं वितरण, त्याच्यानंतर नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व्ह किंवा अजून जे काही रामसार साईट्स असतील तर ह्या सगळ्यांचे ना तुम्ही वेगवेगळे नकाशे तयार करा आणि त्यांची प्रॅक्टिस करा. ते प्रॅक्टिस करत असताना ते व्हिज्युअलाइज पण तुम्हाला झालं पाहिजे. लक्षात आलं? सो हे प्रिलिम्समध्ये तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्ही मेन्सचा विचार करता, मेन्समध्ये इथे तुम्हाला थोडंसं थिमॅटिक मॅप्सकडे लक्ष द्यावं लागतं. थिमॅटिक मॅप्स म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला भारताच्या वनसंपत्तीबद्दल प्रश्न विचारलेला आता मेन्समध्ये. मग वनसंपत्तीचा जो नकाशा आहे तर तो वनसंपत्तीचा नकाशा तुम्ही अटलासमध्ये बघणं ते गरजेचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे भारतामध्ये आता जसं मेन्समध्ये एमपीएससीने विचारलेलं की व्हेजिटेशनवरती प्रश्न त्यांनी विचारलेला की व्हेजिटेशनवरती वेदर आणि सॉइलचा काय परिणाम होतो, अशा पद्धतीने एमपीएससीने प्रश्न विचारलेला. मग इथे भारताचं व्हेजिटेशन किंवा भारताची जी वनसंपत्ती आहे तर त्या वनसंपत्तीचा मॅप तुम्ही अटलासमध्ये किंवा पुस्तकांमध्ये, एनसीईआरटीची पुस्तकं त्या बाबतीमध्ये खूप सुंदर आहेत, आवर्जून त्यांचा वापर करा. स्टेट बोर्डची पुस्तकं, तिथले नकाशे आवर्जून बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे भारतामध्ये जर व्हेजिटेशन दाखवायचे तर मग मेजर व्हेजिटेशन दाखवण्याचे जे काही मेजर टॅक्स आहेत, म्हणजे हा 100 सेंटीमीटरचा हा आयसो हाईट आहे, त्याच्या इकडे तुम्हाला आर्द्र पानझडी वनं बघायला मिळतात. त्याच्यानंतर जिथे 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस आहे तिथे शुष्क सदाहरी वनं बघायला मिळतात. सो अशा पद्धतीने तुम्ही वितरण करा. दुसरी गोष्ट, सगळ्याच गोष्टी डिटेलमध्ये करण्याची गरज नाहीये. महत्वाची वनांचा प्रकार बघा, त्याची प्रॅक्टिस करा. सेम तसंच मृदांच्या बाबतीमध्ये बघा, भारतामधल्या ज्या मृदा आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला माहितीये की काळी माती सापडते. उत्तर भारतीय प्रदेशामध्ये इथे ही जलोढ मृदा सापडते. त्याच्यानंतर हा जो सगळा भाग आहे इथे तांबडी पिवळी मृदा आढळते. पश्चिम घाटामध्ये जर पाहिलं तर जांभी मृदा आढळते. तर हे बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा, हे फार क्रुशल आहे. हे महत्वाचे छोटे छोटे असे थीमॅटिक मॅप्स तुम्ही तयार करू शकता. किंवा फॉर एक्झाम्पल आता राजस्थान मैदान तुम्हाला डिस्कस करायचं तर राजस्थान मैदानाचे असे 2 भाग करा की हा शुष्क प्रदेश, हा निमशुष्क प्रदेश. मग राजस्थान मैदानाचा पूर्वेकडचा जो सीमावर्ती भाग आहे तो अरवलीने तयार झालाय. पश्चिमेकडे पाकिस्तान आहे, दक्षिणेकडे कच्छचा भाग आहे. मग ह्या राजस्थान मैदानामध्ये पश्चिमेकडे जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला मरुस्थळीचा रिजन दिसतो. मरुस्थळीच्या पूर्वेकडे राजस्थानचा बागरचा प्रदेश आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही थीमॅटिक मॅप्स तयार करू शकता. दुसरी गोष्ट, हे फक्त भारतापुरतच नाहीये, तुम्हाला जगाचे पण जगाचा जो नकाशा आहे त्याची पण प्रॅक्टिस करता येणं गरजेचं आहे. यावर्षी प्रिलिम्स मेन्समध्ये बघा एमपीएससीने नॉर्थ अमेरिकेमधले जे महत्वाचे जे प्राकृतिक विभाग आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारलेला. मग तुम्हाला हे सगळं दाखवता आलं पाहिजे की जसं इथे रॉकीज पर्वत आहे, इकडे हा अपलाचियन पर्वत आहे, इथे या भागामध्ये समवेअर
ग्रेट ग्रेट लेक्सचा रिजन आहे, त्याच्यावरती आता इथे जागा नसल्यामुळे मी दाखवू शकलो नाही, पण हडसन बे आहे. हे तुम्हाला बघून त्याची प्रॅक्टिस करता येणं गरजेचं आहे. सो मॅपिंग करत असताना ह्या गोष्टींवरती आवर्जून लक्ष ठेवा. न्यूजपेपर वाचत असताना तुमचा अॅटलास शेजारी ठेवा, जेणेकरून न्यूजमध्ये एखादा एरिया जर नवीन तुम्ही वाचण्यात आला तर तो पटकन अॅटलासमध्ये बघा आणि त्याची लिंकेजेस समजून घेण्याचा प्रयत्न करा. सिव्हिल सर्व्हिसेस इज ऑल अबाउट इंटरलिंकेजेस. तुम्हाला फक्त व्हेजिटेशन न समजता व्हेजिटेशनचा वेदरशी काय संबंध आहे, टेम्परेचर रेनफॉलशी काय संबंध आहे, सॉइलशी काय संबंध आहे, हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही ठिकाणी एखादं खनिज का सापडतं हे जर समजून घ्यायचं असेल तर तिथलं वेदर, तिथलं जिओलॉजी, तिथली रॉक स्ट्रक्चर हे समजून घेणं गरजेचं आहे. मग रॉक स्ट्रक्चर, तिथलं वेदर, मिनरलचं डिस्ट्रीब्युशन, ह्या सगळ्या गोष्टींचे लिंकेजेस जेव्हा तुम्हाला डोक्यामध्ये तयार होऊ लागतात ना, तेव्हाच तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. स्वतः भूगोलाच्या बाबतीमध्ये मॅपिंग सोबत इतर जे काही सगळे प्रश्न असतील तुमचे, तर त्याच्यासाठी आपण उद्या भेटूयात. जे 11 मेला आपली एमपीएससी युपीएससीची मराठी मीडियमची जी बॅच चालू झालेली आहे, उद्या गुरुवारी ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये आपल्या ब्रांचमध्ये माझं लेक्चर आहे. तर त्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्यामध्ये सविस्तर चर्चा करूयात. सो भेटूयात उद्या.